राज्यातल्या 29 पैकी 23 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येताना दिसते आहे। वसई, विरार, लातूर, भिवंडी महापालिका वगळता महाराष्ट्रात सर्वत्र भाजपला बहुमत मिळालंय। लक्षणीय बाब म्हणजे अनेक ठिकाणी भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे। ठाणे आणि कल्याण डोंबिवली वगळता भाजप कुठे छोट्या भावाच्या भूमिकेत दिसत नाहीये। पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या शहरांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे। महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची विजय घोडदौड पाहायला मिळते आहे। बहुतांश महापालिकांवर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होताना दिसतंय। कोणकोणत्या महानगरपालिकांवर भाजपच्या विजयाचा झेंडा फडकताना दिसतोय त्यावर एक नजर टाकूया। मुंबई महानगरपालिका भाजप आणि शिवसेना सत्तेवर आली आहे। ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे। नवी मुंबई महापालिका भाजपने एकहाती सत्ता मिळवलेली आहे। पनवेल महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। पुणे महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे। नाशिकमध्ये सुद्धा भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा भाजपचं एकहाती वर्चस्व पाहायला मिळत आहे। सांगली महापालिकेतही भाजपचा झेंडा फडकलेला आहे। जालना महापालिकेमध्ये ही पहिलीच निवडणूक होती। जालना महापालिकेची भाजपचाच महापौर होणार आहे। तिथं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ही भाजपची सत्ता आलेली आहे। कोल्हापूरमध्ये भाजप, शिवसेनेची या ठिकाणी सत्ता आल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे। इचलकरंजीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बहुमत मिळालंय। अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस बहुमत मिळवलेलं आहे। नांदेड वाघा महापालिकेमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे। भिवंडी महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेनं भिवंडी महापालिकेची सत्ता काबीज केली आहे। जळगाव महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे। अकोला महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप आणि शिवसेनेनं यश मिळवलंय। अमरावतीमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे। नागपूरमध्ये भाजप, शिवसेनेला विजय मिळाला आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपनं एकहाती बहुमत मिळवलंय। धुळे महापालिकेमध्ये सुद्धा भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे।